येत्या 2 दिवसामध्ये केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। अर्थसंकल्प देखील सादर होणार आहे। कोल्हापूरसाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काही मागण्या देखील केल्या आहेत। माझ्यासोबत धनंजय महाडिक आहेत। खरं तर कोल्हापूरकरांना अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पामधून, कारण भरभरून यश लोकसभेला आणि विधानसभेला देखील विशेषतः दिलेला आहे महाराष्ट्राने किंवा कोल्हापूरने। येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जातोय आणि बऱ्याच गोष्टी कोल्हापूरसाठी मागण्या केलेल्या आहेत। आता सगळं सांगणं योग्य नाही, परंतु एक प्रामुख्यानं मागणी आहे ज्याची आपल्याला खूप गरज आहे किंवा कोल्हापूरकरांना खूप गरज आहे, तो म्हणजे कोल्हापूर मिरज डबलिंग हा प्रकल्प। आपल्याला कदाचित कल्पना असेल की त्याला मंजुरी मिळालेली होती, बजेटला त्याची तरतुदी त्यावेळी झालेली होती, परंतु काही कारणास्तव ते सगळं काम थांबलेलं होतं। आपल्याला नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी किंवा इथून कनेक्टिव्हिटी राज्यभर आणि देशभर वाढवण्यासाठी हा दुसरा जो रूट आहे तो होणं गरजेचं आहे। पहिला रूट जो आहे तो विथ इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेला आहे। यामध्ये त्याला बजेट देऊन काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होता तो दूर करून हा मार्ग होणं क्रमप्राप्त आहे। 47 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि त्याच्यासाठी बजेटची मागणी मी गेले 2 महिने प्रयत्न करतो आणि मला अपेक्षित आहे की या बजेटमध्ये त्याची घोषणा होईल। खरं तर दळणवळणाच्या दृष्टीनं वंदे भारत असेल किंवा एअरपोर्टमध्ये देखील काही जादाच्या जे रूट आहेत ते येणं गरजेचं होतं, त्यासाठी तुम्ही पाठपुरावा देखील करत होतात। काय नेमकी त्याची सध्या स्थिती आहे? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। एखाद्या जिल्ह्याचा परिपूर्ण विकास व्हायचा असेल तर दळणवळण मजबूत असणं गरजेचं आहे। प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे। कोल्हापूरच्या बाबतीत आपण पाहिलं तर आता सातारा कागल 6 लेनचं काम सध्या सुरू आहे, लवकरच ते पूर्णत्वास येईल। त्याचबरोबर शिर्लीच्या या ठिकाणी जे बास्केट ब्रिज आपला होता तिथं आता एक पिलरचा पूल 4-4.25 किलोमीटरचा त्याचा DPR बनवायचं काम चालू आहे। रेल्वे आणि विमानसेवेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आता आपलं विमानतळ सज्ज आहे, 5 विमानसेवा आता सध्या सुरू आहेत। नव्यानं आपण तिथं दिल्ली, नागपूर आणि गोवा या 3 विमानसेवा सुरू व्हाव्यात यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे। विमानतळाच्या काही अपग्रेडेशनच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत, अंतिम टप्प्यामध्ये आहेत। त्या झाल्या की या 2-3 विमानसेवा सुरू होतील आणि कोल्हापूरला त्याचा खूप मोठा फायदा होईल। रेल्वेच्या बाबतीत आपण सांगितल्याप्रमाणे रेल्वे हे सर्वसामान्य लोकांचं आणि किफायतशीर असं ते प्रवासाचं साधन आहे, ज्याचा उल्लेख आपण केला की आपल्याला जादा कनेक्टिव्हिटी मुंबईला पाहिजे। वंदे भारत आपण सुरू केलेली आहे ती कोल्हापूर टू पुणे आहे, आठवड्यातून 4 दिवस आहे। मुंबईला जाण्यासाठी लोणावळा जंक्शनवरती खूप मोठा आता मेगा ब्लॉक होतो आहे, कारण राज्यभरातून ज्या सगळ्या रेल्वे येतात त्या मुंबईला जातात आणि आपल्याला जी कनेक्टिव्हिटी कोल्हापूर मुंबई पाहिजे ती सकाळच्या सत्रामध्ये पाहिजे, ते आत्ता तिथं मिळणं पॉसिबल नाही आहे। सध्या तिथं लोणावळ्यामध्ये एक्सपान्शनचं काम सुरू आहे, तिथं एक्सपान्शन करण्यालासुद्धा आपल्याला मर्यादा आहेत, कारण डोंगर दरी अशा पद्धतीचा तो सगळा भाग आहे। परंतु वर्षभराच्या कालावधीच्या आत जे बायपास करायचे त्याचं काम झाल्यानंतर कोल्हापूर मुंबई वंदे भारतसुद्धा आपल्याला सुरू करता येईल। काही राजकीय प्रश्न, खरं तर एक चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे। काल एका लग्नामध्ये चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आणि मिलिंद नार्वेकरांनी प्रश्न विचारला युती कधी करायची आहे, कसं बघता एकूणच ही भेट आणि या वक्तव्यात? हे पहा, युती नाही महायुती आमची झालेली आहे। आता दुसऱ्या कुणाला या युतीमध्ये घ्यायचं का नाही हा वरिष्ठांचा निर्णय आहे, परंतु मला कुठली यामध्ये शंका म्हणजे हे होईल यामध्ये शंका आहे। आज भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी या महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलेला आहे। खूप चांगला आणि मजबूत मॅन्डेट दिलेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे, त्यामुळे नवीन काही युत्या करण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही। पण ज्या पद्धतीनं मिलिंद नार्वेकरांनी हे वक्तव्य केलं, काय उद्धव ठाकरे यांच्या मनात चालू आहे असं वाटतं किंवा एकूणच उद्धव ठाकरे गटाच्या मनात काय चालू आहे? हे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु जसं मी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेनं या महायुतीला स्वीकारलेला आहे, नवीन काय युती करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आज राज ठाकरेंचा एक मेळावा देखील मुंबईमध्ये पार पडतोय। विधानसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये काही वेळापूर्वी त्यांनी EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, जी मतं मिळालेली आहेत त्यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। आता राज ठाकरे देखील या EVMच्या विरोधात। हे पहा, EVMवर खरं म्हणजे चर्चा संपलेली आहे। निवडणुकीच्या
लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर कधी त्याच्या विषयावर चर्चा झाली नाही, परंतु विधानसभेच्या निकालानंतर चर्चा होते। मग ज्यांना या महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये एवढं मोठं यश मिळालं, 31 जागा त्यांच्या आल्या, त्या सगळ्या लोकांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते, कारण EVMचा निकाल जर तुम्हाला मान्य नव्हता तर। परंतु विधानसभेमध्ये हार झाल्यानंतर अशा पद्धतीचा प्रश्न केला। निवडणूक आयोगानं खुलं आव्हान दिलं, 15 दिवसाचा कालावधी दिला। ज्यांना कुणाला यामध्ये काही शंका असेल, सर्व पक्षांच्या या महाविकास आघाडीच्या आणि सर्वच पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी पत्र पाठवले की तुम्हाला शंका असेल तर तुम्ही या। हायकोर्टामध्ये सुद्धा हे गेले, तिथं सुद्धा फेटाळले। त्यामुळे या सगळ्या चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। राजसाहेब काय बोलले, काय संदर्भ होता याची कल्पना मला नाही आहे। पण महाविकास आघाडी विरोधक म्हणून हे बोलणं ठीक आहे, पण राज ठाकरे काही वेळा मोदींजींच्या भूमिकेचं समर्थन देखील करतात। मग अशा वेळी राज ठाकरेंकडून ही शंका व्यक्त केली नाही। अपेक्षित EVMवर प्रश्नचिन्ह करणं हे अपेक्षित कुणाकडूनच नाही आहे, परंतु काय संदर्भानं ते बोलले याची कल्पना मला नाही आहे। दुसऱ्या एक जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हद्दवाढीचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून गाजतोय। काय आपली भूमिका आहे या एकूणच या संदर्भात, नेमकं काय चाललंय प्रशासकीय स्तरावर? हे पहा, एखाद्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, परिपूर्ण विकास व्हायचा असेल तर परिपूर्ण जागा उपलब्ध असावी लागते। कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे ही गेल्या अनेक वर्षाची कोल्हापूरकरांची मागणी आहे। मी सुद्धा त्याला नेहमी समर्थन करता आलेलो आहे। माझी आजची भूमिका नाही आहे, पूर्वीपासून हद्दवाढ ही झालीच पाहिजे। तुम्ही बघा, ज्या ज्या शहरांची हद्दवाढी झाले त्या शहरं, त्यांची अर्थव्यवस्था, तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। पुण्याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर 3 वेळा पुण्याची हद्दवाढ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की केवढा मोठा विस्तार झालेला आहे, किती मोठी ग्रोथ त्या शहराची झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूरचे सुद्धा ग्रोथ व्हायची असेल, आज खूप मोठ्या प्रमाणात तिथं इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे, इंडस्ट्रीज येत आहेत, पर्यटक येत आहेत, भक्त येत आहेत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी, आणि आपल्याला हे सगळं अपूर्ण पडते। त्यामुळे हद्दवाढ झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे। पण मुश्रीफ साहेब पण परवा म्हणाले की त्या माझी देखील तशी भूमिका आहे, मात्र लोकप्रतिनिधी बोटचेपी भूमिका घेत आहेत। मी जर उघडपणे याचं समर्थन केलं तर अंगावर येतात। हे पहा, मुश्रीफ साहेब कुणाच्या संदर्भात हे बोलले याची मला कल्पना नाही आहे। काही नेत्यांनी त्यांना तशी चर्चा केली असावी, परंतु धनंजय महाडिक एक खासदार म्हणून माझी भूमिका आहे की हद्दवाढ झाली पाहिजे आणि माझं त्याला पूर्ण समर्थन आहे। दुसरा एक प्रश्न म्हणजे हसन मुश्रीफ सध्या नाराज आहेत अजूनही पालकमंत्री पदावरून। खरं तर कोल्हापूर त्यांना अपेक्षित होतं, मात्र मिळालेलं नाही। नाराजी ते उघडपणे व्यक्त करतायत। मी अजितदादांकडे बोललेलो आहे, ही नाराजी व्यक्त कर, हा विषय संपलेला आहे का पालकमंत्री? हे पहा, माननीय मुश्रीफ साहेब हे खूप सिनियर मिनिस्टर आहेत, 6वी टर्म आहे त्यांची आणि मला वाटते मंत्रिपदाची 4थी टर्म आहे। त्यामुळं कोल्हापूर मिळालं पाहिजे ही स्वाभाविकपणानं त्यांची अपेक्षा असणंही स्वाभाविक आहे, परंतु आज ती वरिष्ठांच्या चर्चेमध्ये ती जागा त्यांना मिळाली नाही। आत्ता जी जागा मिळाली ती सुद्धा खूप दूर आहे। त्यांची कारकीर्द, त्यांचं वयोमान हे सगळं बघितलं, त्यांचा कामाचा आवाका बघितला तर ते वाशिम त्यांच्यासाठी दूर आहे हे मीही मानतो। आता त्यांनी अजितदादांना हे सांगितलेलं आहे की जवळचा कुठला तरी जिल्हा द्या, आणि मला वाटते यामध्ये निश्चित अजितदादा निर्णय करतील आणि त्यांना जवळपासचा कुठला तरी जिल्हा मिळेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र सामोरं जाणार आहात का? कारण 2 दिवसापूर्वी हसन मुश्रीफ असं म्हणाले की जिथं ज्या पक्षाची ताकद असेल तिथं आम्ही स्वबळावर लढू, स्वबळ आजमावू। महायुती म्हणून महाराष्ट्र राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर 10-0 हा स्कोर, म्हणजे 10च्या 10 आमदार महायुतीच्या नागरिकांनी निवडून दिलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या महायुती म्हणूनच लढल्या गेल्या पाहिजेत, यासाठी मी आग्रही असणार आहे। तर पहिला पण हे होते राज्यसभेचे खासदार धनंजय। तर पाहिलं आपण हे होते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक। होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह कोल्हापूर जिल्हा आणि राज्यातील घडामोडींवर देखील त्यांनी TV9शी बातचीत केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।